बरं, आता ही प्रेग्नन्सी म्हटलं, की सगळ्यात आधी आजच्या युगात खूप महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे मी तो प्रश्न घेईलच, की आता याची का गरज आहे? पण त्याही आधी एक प्रश्न हा आहे, की प्रेग्नन्सीचं योग्य वय काय? हो, खूप छान. कारण आजच्या रिलेट करतो आजच्या खूप. जनरेशनला. कारण आताच्या जनरेशनमध्ये असं आहे, की म्हणजे बरेचदा जरी कन्फ्यूज झालं तर अनेक लोकं कन्फ्युज्ड आहेत. हम्म, महत्त्वाचं. आणि एज तुम्ही विचारलं तर नॉर्मली निसर्गानं जे नॅचरल एज जे दिलेलं आहे ते पाहिलं तर फिमेलसाठी सर्वसाधारण 22 to 26 मॅक्झिमम, जे की बेस्ट आहे. हम्म, हम्म. बट इथे आत्ता आपण पाहतोय की सर्वसाधारण 30-32ला मॅरेजेस होत आहेत. ॲक्च्युली विचारच करत नाही लग्नाचा. आणि त्यानंतर सुद्धा पुन्हा मॅरेजेस झाल्यानंतर बाळ करायचं का नाही करायचं, दॅट इज अगेन वन क्वेश्चन. खूप मोठा. सो त्यामुळे कन्फ्युजन स्टेटमध्ये आहेत. राईट एज जर आत्ताच्या सुद्धा या कंडिशनमध्ये पाहिलं तर सर्वसाधारण महिलांसाठी 26 32 इज द बेटर वे. बट याचा अर्थ असा नाही की 34 आहे 38 आहे म्हणजे काही प्रॉब्लेम आहे. बिकॉज माझ्याकडे असे काही एक्झाम्पल्स आहेत. आपल्या नाशिकमधल्या शीला सिंग मॅडम आहेत. ॲट द एज ऑफ 48 बेबी गर्लला जन्म दिलाय त्यांनी. 48. पण सो तेच म्हणजे डेफिनेटली ते म्हणजे इश्यूज नाही झाले म्हणून ठीक आहे. पण एक्झॅक्टली. पण इथे तुमचा म्हणजे विनाकारण ते डिले नाही करायचं आहे. बट राईट एज जर म्हणाल तर 26 32 पर्यंत म्हणजे नॉर्मली नॅचरली इझी वेमध्ये बाळाला तुम्ही जन्माला घालू शकता. म्हणजे ते झालं ना, आपल्या मराठीमध्ये म्हणतो विषाची परीक्षा बघणे. एक्झॅक्टली. ते 40व्या वर्षी बेबी बॉर्न करणं म्हणजे ते खरंच. मग आता मी हे मुद्दामून सांगितलं, यांचं उदाहरण यासाठी सांगितलं की आपला हा कॉन्व्हर्सेशन ऐकल्यानंतर काही लोकांना विनाकारण निगेटिव्हिटीच जाईल की सर म्हणताय ते हे वय राईट आहे, माझं आता 38 आहे म्हणजे प्रॉब्लेम आहे का? तर प्रॉब्लेम नाही आहे. यू डोंट टेक इट ॲज अ प्रॉब्लेम. सो म्हणून मुद्दामून हे एक्झाम्पल दिलं की येस, तुम्ही त्यासाठी काही विशेष प्रिकॉशन्स, विशेष अजून काही काळजी घेतली तर इट इज पॉसिबल. बट राईट एज जे मी सांगितलं हो, पण ते स्त्रियांचं झालं आणि पुरुषांना पण हे लागू होतं. पुरुषांना पण लागू होतं. बट पुरुषांच्या बाबतीत थोडासा हा टाइम डिले केला तरी चालतो सर्वसाधारण. बिकॉज ज्या काही एज आहेत, सो लाईफ सायकल जी आपण म्हणतो त्या लाईफ सायकल म्हणजे ओव्हरऑल हे रिलेशनशिपमधलं जे एज आहे त्यामध्ये पुरुषांचं एज जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू स्त्रियांचं एज. त्यामुळे अजून पुढे 3 ते 4 वर्षांपर्यंत पुरुष पुढे जाऊ शकतो. मगाशी तुम्ही बोलता बोलता बीज देण्याचं काम असं म्हटलं पुरुषांचं, तर आई तर 9 महिने आणि बाकीचे संगोपन करत असते. पण पुरुषांना तर फायनान्शियली पण टच करायचं आहे ना. पुढचं बघायचं, तर त्यांनाही राईट एज खूप महत्त्वाचं असेल. नाही, पण मला असं वाटतं की फायनान्स म्हणजे मी त्याच्यावरती एक नवीन कन्सेप्ट सांगेन, तो म्हणजे डिंक नावाचा कन्सेप्ट. डिंक. हां, डिंक 1994ला अमेरिकेमध्ये काही सर्वे झाला आणि त्या सर्वेनंतर अमेरिकेमध्ये डिक्लेअर केलं गेलं की एक बाळ जन्माला घालण्यासाठी एवढा खर्च येतो. आणि त्यानंतर तिथे एक ट्रेंड आला की बाळच नकोत, कथा एवढा खर्च येतोय, ती जबाबदारीच नको. पण तो आता आपल्या आणि भारतामध्ये तो डिंक यानी ड्युअल इन्कम नो किड्स. नो किड्स. फक्त दोघांनी मिळून कमवा, दोघांनी मिळून उडवा, संपला विषय, बाळच नको, ती जबाबदारीच नको. बट मला वाटतं की हा कन्सेप्ट कुठेतरी चुकीचा आहे. तो यासाठी की वेस्टर्न कंट्रीजमधलं जे कल्चर आहे, तिथले पॉप्युलेशन्स आहेत, त्या बाकीच्या गोष्टी वेगळ्या आहेत. भारतीय म्हणजे भारतामध्ये लोकांना एक संस्कृती आहे. सो स्त्रीचं आयुष्य मातृत्वाशिवाय अपूर्ण आहे असं म्हटलं जातं. सो जे आज तुम्ही थोड्या त्या फायनान्शियल बर्डनखाली, रियालिटीमध्ये असं होतच नाही आहे, बट तरीसुद्धा फायनान्शियल बर्डनचा विचार करून आजच तुम्ही म्हणताय की बाळं नको. सो त्या नको म्हणण्याच्या पाठीमागे तुम्ही ज्या काही सॅक्रिफाईस करताय, जो आनंद सॅक्रिफाईस करताय तो खूप मोठा आहे. त्या बाळाचं घरातलं बागडणं, बाळाचं वावरणं, त्या आईचा 9 महिन्यांचा तो जर्नी, हा जो काही सुंदर प्रवास आहे, तो प्रवास मला वाटतं की अनेक पालक, अनेक हे पती पत्नी मिस करतायत. इव्हन घरातली इतर लोकही मिस करतायत. त्यामुळे दिस इज नॅचरल प्रोसेस आहे, याच्यामध्ये गैर काही नाही आहे आणि तुम्ही ते केलं पाहिजे. बिकॉज नॅचरली म्हणजे संगोपन हे होतं, ॲटोमॅटिकली होतं, तसे सर्वायवलचा इश्यूज नाही आहेत. परिस्थिती बदलते आणि खूप छान गोष्टीनं म्हणजे परिस्थिती मॅनेज होते. त्यामुळे एवढा विचार करायची गरज नाही आहे. तुम्ही डिसिजन घेतलात तर मार्ग आपोआप मिळतात. बरोबर.